दानिएल अध्याय 4। नबुखदनेस्सर राजा याजकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या लोकास, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकास, तुमचे कल्याण असो। परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार मजसंबंधाने दाखविले ती विदित करावी हे मला बरे वाटले आहे। त्याची चिन्हे किती थोर, त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा। त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे। मी नबुखदनेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो। मी स्वप्न पाहिले, त्याने मी भयभीत झालो। मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना यांनी मी चिंताक्रांत झालो। तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषास मजकडे आणावे। तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ हे वाड्यात आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडिले, पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही। सरतेशेवटी दानिएल मजपुढे आला। त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्तशस्सर हे नाव ठेविले आहे व त्याच्या ठाई पवित्र देवाचा आत्मा वसत आहे। त्याला मी आपले स्वप्न सांगितले। मी म्हणालो, बेल्तशस्सरा, ज्योतिषांच्या अध्यक्षा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजावयाला अवघड नाही हे मला ठाऊक आहे। तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टांत व त्यांचा अर्थ मला सांग। मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टांत घोळत होते ते हे। मी पाहिले, तो पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता। त्याची उंची फार मोठी होती। तो वृक्ष वाढून मजबूत झाला। त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला। त्याला सुंदर पाने होती। त्यावर फळे विपुल असून सर्वांस खावयाला पुरतशी होती। वनपशु त्याच्या आश्रयाने राहत। अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे। मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टांत घोळत होते। त्यात मी पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरला। तो मोठ्याने पुकारून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व ह्याची फळे विखरा। ह्याच्या खाली राहत असलेले पशु निघून जावोत व पक्षी ह्याच्या शाखातून उडून जावोत, तरी पण ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या। ह्यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या।
ह्यास आकाशातल्या दहिवराने भिजू द्या. भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशूंबरोबर मिळव. ह्याचे मानव हृदय जाऊन ह्यास पशुहृदय प्राप्त होवो व 7 काळ त्याचवरून जावोत. हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमितो. हे सर्व जीवनधाऱ्यांना समजावे. हे स्वप्न मी नबुखदनेस्सर राजाने पाहिले आहे. तर आता हे बेल्टशस्सरा, याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही, पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे. मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानिएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, बेल्टशस्सरा, या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नको. तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, माझ्या स्वामी, हे स्वप्न तुझ्या द्वेष्ट्यास व त्याचा अर्थ तुझ्या वैऱ्यास लागू पडो. तू वृक्ष पाहिला, तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहोचली. तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला. त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांस खावयाला पुरेशी होती. त्याच्या खाली वनपशु राहत होते व त्याच्या शाखात अंतराळातील पक्षी वस्ती करीत होते. हे राजा, तो वृक्ष तूच आहेस. तू वाढून बलवान झाला आहेस. तुझी थोरवी वाढून गगनापर्यंत पोहोचली आहे. एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा, तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या. ह्यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. ह्यास आकाशातल्या दहिवराने भिजू द्या. ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळवू. ह्याजवरून 7 काळ जावोत, तोवर असे होवो, असे राजाने पाहिले. हे राजा, याचा अर्थ असा आहे, आणि माझा स्वामी राजा, याचविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे. तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती वनपशूत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. तू आकाशातील दहिवराने भिजशील. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंध राखून ठेवावयास सांगितले. याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. हे ज्ञान तुला झाले, म्हणजे तुझे राज्य निश्चयाने तुला मिळेल. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी. तू पाप सोडून धर्माचरण करावे.
अधर्म सोडून गरिबांवर दया करावी, अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. हे सगळे नबुखदनेस्सर राजा यावर गुजरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर, राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुखदनेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती वनपशूत होईल. तुला बैलांप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्याच घटकेस हे नबुखदनेस्सराच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यातून घालवून दिले व तो बैलांप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले. येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली. हे दिवस संपल्यावर मी नबुखदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ होत. तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करीतो. तू असे काय करीतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली. माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुखदनेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करीतो, त्याचा जयजयकार करीतो व त्याचा महिमा वर्णितो, कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत. त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोटिता येते.